आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज मनसेचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला मनसेचे सर्व मतदार यादी प्रमुख उपस्थित राहणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करतील। सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असली तरी मतदार यादीतील घोळाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला आहे। 3 दिवसांपूर्वीच मविया नेत्यांसह राज ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली होती। तसंच निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांसाठी काम करत असल्याचा आरोपही केलेला होता। तसंच मतदार याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या अशी भूमिकाही राज ठाकरेंनी घेतली होती। त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे मतदार यादी आणि प्रमुखांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष असणार आहे। दरम्यान याबाबत नेस्को सेंटर बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे या पक्षाच्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी मेळावा गोरेगावमध्ये पार पडत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडणार असून विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये जो घोळ निर्माण झालेला होता, ज्याबद्दल आतापर्यंत विरोधकांनी अनेक प्रश्न मतदार यादी संदर्भात उपस्थित केलेले होते, त्या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तर या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। वातावरण निर्मिती गोरेगाव परिसरामध्ये करण्यात आल्याचं सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। बीएलओ मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं आजच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतील आणि अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना आणि बूथ लेवलचे जे एजंट्स आहेत त्यांना मार्गदर्शन करतील। सोबतच स्थानिक निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये कोणताही घोळ होऊ नये याची काळजी आता बूथ लेवलवरती कशा प्रकारे करायची आहे याबाबत आज राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। आजचा मेळावा फक्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठीच मार्गदर्शक ठरणार नाही, तर जे इतर विरोधी पक्षातले जे नेते आहेत, त्यांचे पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरेल अशी चर्चा निर्माण केली जाते। याचं कारण म्हणजे ज्या प्रश्नांवरती आज मनसेच्या मेळाव्यामध्ये चर्चा होणार आहे, अगदी तेच प्रश्न विरोधक देखील उपस्थित करतायत। त्यामुळे आजच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। राज ठाकरे कोणकोणते मुद्दे उपस्थित करतात, पुढची रणनीती पक्षाची काय ठरते मतदार यादी संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।